हॅलो फ्रेंड्स, तर चला आज बनवूया कोथिंबीर वडी। काही नाही हो, एकदम सोपी पद्धत। कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली। त्यानंतर एका परातमध्ये 2 वाटी मैदा, अर्धी वाटी बेसन, चवीनुसार मीठ, अजवाईन आणि गरम तेल घालून सॉफ्ट असं भिजवून घेतलं। एका पॅन मध्ये तेल गरम करून जिरा मिरचीची फोडणी दिली। त्यानंतर भाजलेले मसाले खोबरा किस, तीळ, खसखस आणि मनुका घालून सर्व जिन्नस एकत्र केले। त्यानंतर बेसिक मसाले घेतले। 1 चम्मच तिखट, हळद, चवीनुसार मीठ, आमचूर पावडर, धनिया पावडर हे सर्व जिन्नस एकत्र केले आणि खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं। त्यानंतर वडीची चव वाढविण्यासाठी भाजलेले शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतला आणि ते सुद्धा त्यामध्ये घातलं। सगळं मिक्स झालं। आता मेन इन्ग्रेडियंट्स आहे आपला कोथिंबीर। त्यानंतर छान स्वच्छ ताजी कोथिंबीर त्यामध्ये घातली। सर्व एकत्र करून कोथिंबीर वडीचे सारण तयार करून घेतलं। काय मग मंडळी, आहे ना एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी। सारण पण आता आपला थंड होते। त्यानंतर आपल्या इकडे पीठ सुद्धा छान मळलेलं आहे। एक गोळा घेतला, पुरी एवढ्या आकाराची पोळी लाटून घेतली। त्यामध्ये कोथिंबीरचं सारण घालून सर्व पसरवायचं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चारही बाजूला पाण्याच्या सहाय्याने चिटकवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व वडी तयार करून घेतले। त्यानंतर पातेल्यामध्ये तेल घेतलं। तेल गरम झालं की अलगदपणे एक एक सोडले। वड्यांना छान दोन्ही बाजूंनी तळून घ्यायचे आहे। खरपूस होईपर्यंत दोन्ही साईडनी त्याला तळून घ्यायचं आहे। तळून झाले की एका प्लेटमध्ये काढून घेतले। आता टोमॅटो केचप घ्या किंवा कढी बनवा, त्याच्यासोबत एकदम लई भारी अशी रेडी आहे कोथिंबीर वडी। काय मग मंडळी, कशी वाटली आजची कोथिंबीर वडी? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन आणि भन्नाट रेसिपी पाहायसाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।